तर त्या पत्रकार परिषदेमध्ये असं त्यांनी म्हटण्यात आलं की इतर गाळेकरांना 9 वर्षाचा करार आणि जे अवतडे आहेत जे पदावरती आहेत त्यांना 99 वर्षाचा करार आहे. तर हे काय प्रकरण आहे नेमकं? नाही ते प्रकरण कसं आहे माहिती आहे का, ते जे म्हणते ते बांधदेव गाळ्याचं प्रकरण वेगळं आहे आणि आम्ही जे केलेलं आहे ते खोल्या जागेचं आहे. आता आम्ही जी खुली जागा डीसीसी बँकेला दिलेली आहे त्यांच्यापेक्षा आम्ही जास्त दराने हे केलेलं आहे, जास्त दराने खोला प्लॉट घेऊन जास्त भाडं मार्केट कमिटीला दिलेलं आहे. त्यातून मार्केट कमिटीचं उत्पन्न वाढण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी जशी कागद दाखवली बा तसं काय तुमच्याकडे प्रूफ आहे का? आहे की डीसीसी बँकेचा करार आहे माझ्याकडे सध्या. त्या बँकेचा करार 90 वर्षाचा करार आहे. त्या बँकेच्या करारामध्ये त्यांची जवळपास 5000 स्क्वेअर फूट जागा त्यांना आपण दिलेली आहे डीसीसी बँकेला. त्यांना 5 वर्षासाठी वर्षाकाठी 50.50 म्हणजे अर्धा रुपयांनी आपण त्यांना जागा दिलेली आहे. तरी तसं करता आता अर्धा रुपये प्रमाण बघा, 5000 गुणुले अर्धा पैसा म्हणजे 2500 रुपये महिना, 2500 रुपये वार्षिक भाडे त्यांच्याकडून आपण घेतोय. 5000 भागिले 2500 जर केलं वर्षाकाठी तर महिन्याला 2 रुपये स्क्वेअर फूटनं जागा आपण त्यांना दिलेली आहे. तसं आम्ही 878 स्क्वेअर फूट जी जागा आहे, 878 स्क्वेअर फूट जागा आम्ही जवळपास 70 रुपयांनी घेतलेलं आहे. ते मी बाकीच्या ह्याच्याप्रमाणे ज्यादा घेतलेलं. आता हा बघा डीसीसी बँकेचा करार आहे तो. डीसीसी बँकेपेक्षा आम्ही ज्यादा दराने ती जागा प्रति महिना घेतलेली आहे, कारण ती जी जागा आहे ते खुली जागा आहे, ते बांधलेली जागा नाही. ते गाळेधारकांच्या डिपॉझिट बाबत खूप वेगवेगळ्या चर्चा मंगळवेढा शहरामध्ये आहेत की पावतीला वेगळी रक्कम आहे आणि वरून 1-1 लाख रुपये किंवा अधिकृतची रक्कम घेतल्याची चर्चा आहे, ज्याची कुठलीही रितसर पावती दिलेली नाहीये. काय सांगतो त्यांनी याबाबत पुराव्याशी स्पष्ट करावे. जर तसं असेल तर आम्ही सभापतीचा राजीनामा कधी पण द्यायला तयार आहे. का राजकीय द्वेषापोटी काय पण अफवा पसरवल्या जात आहेत, त्या अफवांवर तुम्ही काय विश्वास ठेवू नका, हे माझं स्पष्ट मत आहे. निवडणूक नगरपालिकेची आणि विषय मार्केट कमिटीचा ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? कसं आहे, त्यांच्या पायाखालची वाळू सरका लागली, त्यामुळे त्यांनी कसं झालेलं आहे भरकटत त्यांनी दुसरा निवडणुकीचे नगरपालिकेचं तुम्ही काहीतरी बोला, तुम्ही मार्केट कमिटीचा विषय ह्यात घ्यायचा काही संबंध नाही असं मला वाटतंय. त्यांनी दुसरं वाक्य म्हणजे आवाहन केलेलं आहे की जे नगरपालिकेचे गाळे आहेत किंवा कोणाचे भाडे तत्वावरचं असेल त्या काय गोष्टी असेल तुम्ही ते क्लिअर करा पूर्णपणे. जर तुम्ही हे सगळे प्रश्न सोडवले तर मी 10 तारखेला जे नगराध्यक्ष पदाचा राजीनामा मी नगराध्यक्ष पदाचा अर्ज काढून घेईन, बिनविरोध करीन तुम्हाला, असं त्यांनी म्हटलं. नाही कसं आहे माहिती आहे का, गाळ्यांचा जो आम्ही रितसर काय ते रितसर मार्गाने केलेला आहे, तुम्ही ते आम्हाला क्लिअर करा. बेकायदेशीर जे केले ते तुम्ही सिद्ध करा. मी सभापतीचा राजीनामा कधी पण द्यायला तयार आहे. आणि जर हे तुम्ही सिद्ध नाही करू शकला 10 तारखेपर्यंत तर तुम्ही अर्ज माघारी घ्यायला तयार आहे का, हा माझा त्यांना प्रश्न आहे.